स्टाफसह इथं आलेलो आहोत. सदर बाजार स्वतः आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही फॉरेन्सिकची टीम पण बोलवली आहे आणि नेमकं कारण काय आहे आणि कशामुळे तो मृत्यू घडलेला आहे याच्या तपासाबद्दल आम्ही आता सुरुवात केलेली आहे. सर्व माध्यमांना घटनास्थळ पंचनामा केला, बॉडी शासकीय रुग्णालयात शिफ्ट करून त्या ठिकाणी पीएम करणार आहोत आणि त्यानंतरच निश्चित कशामुळे मृत्यू घडलेला आहे त्याचं कारण स्पष्ट होणार आहे. त्या दृष्टीने आम्ही तपासाला सुरुवात केली. कुठे मार लागला बॉडीला, म्हणजे तो काय संशय आहे तुम्हाला? म्हणजे हा आता आम्ही तो बघत आहोत नेमकं कशामुळे घडलेलं आहे हे पूर्ण पीएम रिपोर्ट नंतर आणि पूर्ण बॉडी पाहिल्यानंतरच लक्षात येणार आहे. पीएमच्या रिपोर्ट नंतर आपण कन्क्लुजनपर्यंत येऊ शकू की नेमकं मृत्यू कशामुळे घडलेला आहे आणि सर्व अँगलने आम्ही त्याचा परिपूर्ण तपास करणार आहोत. आणि आम्ही आमची जी फॉरेन्सिकची टीम आहे तिला पण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे, त्यांची सुद्धा आम्ही मदत घेतो. कुणाच्या संशयाने काही आपण शोध घेतो? अकस्मात मयत आहे तो सर्व अँगलनेच आम्ही त्याचा तपास करणार आहोत. आणि घटना कशी आहे, अपघात आहे का घातपात आहे, कुठलीही शक्यता आम्ही रूल आउट करत नाही आहोत. अगदी सुरुवातीची स्टेज आहे त्यामुळे सगळ्याच अँगलने आम्ही तपास करणार. ओके सर, डन. थँक्यू. काल तो सकाळी 7:30 वाजता ड्युटीला घरून निघला होता. ऑपरेशन थिएटरमध्ये जायचं ऑपरेशन म्हणे. आता पप्पांना आणलं तरी लवकर राहता तो घरून. तर आम्ही रात्री त्याला कॉल केले, ड्युटी सुटली तर तो घरी यायला म्हणून कॉल केले, तर कॉल उचलला नाही. परत 2-3 वेळेस कॉल केले, उचलला नाही. मग आम्ही वाट पाहिली, म्हणतो आता त्यांना नाईट करत असतो तर नाईट लागली काय की म्हणून आम्ही वाट पाहिली, त्याची तिथे फोन उचलला नाही आहे. मग आम्ही यायला सकाळी उठल्यावर यायला म्हणलं तुम्ही जा बरं, म्हणलं हॉस्पिटलमध्ये बघून या म्हणलं. नेमकं फोन कोण उचले ना, त्याच्या मित्राला पण सांगितलं फोन करा म्हणून, त्याने त्याच्या मित्राचा सुद्धा फोन उचलला नाही आहे. मग यायला मी म्हणलं जाऊन बघा, हे बघायला आले तर हे डॉक्टर लोक आतून खालून कोण त्यांना येऊन देत नव्हतं. त्याच्या पुढचं त्यांना माहिती काय झालं तर ते येऊन देत नव्हते, पण आम्ही त्यांना खाली आलो, त्या सिस्टर आम्हाला घरा येऊन द्यायला नाही. तिघी जणी अशा हातात धरून उभा होते. आता आल्यावर तुम्ही काय पाहिलं इथं ओटीमध्ये? इथं आल्यानंतर ते खाली पडलेला बघितला मी पूर्ण असं सगळं. ते काय ते सगळं ते लागलेलं दिसतं ना, ब्लड लागलेले, हाताला लागलेलं आहे, ब्लड आहे पूर्ण पडलेलं. आम्ही काहीच नाही, आम्ही काही हात लावला नाही, ते ब्लड होतं सगळं खाली पडलेलं. त्याच्यात आल्यानंतर आम्ही ते पाहिलं. अगोदर यांनी पाहिलं की यांनी मला कॉल केला, मग आम्ही तसंच कळत आलो. बरं, तुम्हाला काही संशय वगैरे आहे? माझा डॉक्टर लोकांनी सांगायला पाहिजे होतं ना, कमीत कमी त्यांनी फोन तर करायला पाहिजे होता ना की असं असं झालं, तुम्ही घरी फोन करायला पाहिजे होतं. याचा अर्थ ते रात्री ड्युटीहून घरी आला नाही, रात्रीच काहीतरी यांनी केलेलं आहे किंवा काहीतरी झालेलं आहे. मग हॉस्पिटलचे डॉक्टर लोक कशाबद्दल पळून गेले? याचा फोन करायचं काम नाही का? हे ड्युटीला आहे ना इथं, ते ड्युटीला आहे. हॉस्पिटलच्या डॉक्टर लोकांचं त्याचं कोणाचं तरी फोन करायचं काम आहे ना की तुमचा मुलगा असं काहीतरी झालं, यांनीच काहीतरी केलं. त्याचं तुटलेलं पण दिसतंय ना सगळं. वाद होता का त्याचा? वाद नव्हता, वाद वगैरे काहीच नव्हता, त्याचा वाद नव्हता, काही नव्हतं. संशय तुम्हाला घातपाताचा काही संशय आहे? मग घातपाताचा संशय आहे आम्हाला, कारण की हा माझा पुतण्या बोलत होता डॉक्टरला, ते डॉक्टर हसत होता. तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं? डॉक्टरचं ते घरून निघला होता तेव्हा फोन वगैरे काहीच नाही झाला. फक्त ते घरून निघला 7:30ला, सकाळी 7:30 पावणे 8ला घरून निघला होता. त्याचा 8-8:30चा टायमिंग आहे. रोजच्या टायमाला घरूनच निघला तो. हॉस्पिटलमध्ये काम करतात ना, अजून दुसऱ्या पण करतात ते? इथं बी करतो तो, आणि कॉल आले ना त्याला हॉस्पिटलचे तर कॉल करत असतो तो. कॉल त्याची वेगळी असते, ती ड्युटीला इथंच होता तो. बरं, कोणत्या पदावर किती महिन्यापासून काम करतो? त्याला 2-3 महिने झाले त्याला. ते ओटीमध्येच कामाला होता. एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स आहे त्याला. तर त्यांनी पहिलं केलं, इथं कॉल करत होता तर डॉक्टरना त्याला बोलवलं होतं की तू इथे ये म्हणून ड्युटीला. तुमचं नाव सांगा. काय नाते तुमचं? लता राजेंद्र तोरके, मी तिची आई आहे. तुमचं नाव काय आहे?